श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्या भक्तांमुळे महादेव हे स्वयंभू महाकाल म्हणून ओळखू लागले. भारतीय पुराण कथांमध्ये अनेक महान ऋषी, भक्त आणि योगी होऊन गेले, पण मृत्यूवर विजय मिळवणारा एकमेव बाल ऋषी म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे ऋषी मार्कंडेय. ही कथा आहे भक्ती, सत्य, श्रद्धा आणि भगवान शिवाच्या कृपेची. भक्तीने कसा काळसुद्धा ओलांडून गेला ही कथा आहे त्या ऋषी मार्कंडेयांची. खूप पूर्वी मृकंड ऋषी नावाचे एक महान तपस्वी ऋषी होऊन गेले. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचार्य पाळले, वेदांचा अभ्यास केला आणि कठोर तपस्या केली. पण त्यांना एक दुःख होते, त्यांना अपत्य नव्हते. वृद्धावस्थेतही त्यांनी भगवान शिवशंकरांची घोर तपस्या सुरू ठेवली. वर्षानुवर्षे तप केल्यानंतर अखेर भगवान शिव प्रसन्न झाले. शिवशंकर ऋषींना म्हणाले, वत्स, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जो वर पाहिजे तो माग. भगवान शिवांनी मृकंड ऋषींना 2 पर्याय दिले. एक दीर्घ आयुष्य पण मूर्ख पुत्र, किंवा अत्यंत बुद्धिमान शिवभक्त पण फक्त 16 वर्षे आयुष्य असलेला पुत्र. मृकंड ऋषींनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, प्रभू, मला विद्वान, भक्त आणि सद्गुणी पुत्र हवा. आयुष्य कमी असले तरीही चालेल. भगवान शिवानी तथास्तु म्हटले. काही काळानंतर ऋषींच्या पत्नीला पुत्र झाला. त्या बालकाचे नाव ठेवले गेले मार्कंडेय. लहानपणापासूनच मार्कंडेय अत्यंत शांत, तेजस्वी आणि बुद्धिमान होता. इतर मुले खेळण्यात रमलेली असताना मार्कंडेय मात्र वेद पठण करत असे, शिवलिंगाची पूजा करत असे, ध्यानधारणा करत असे. तो बालवयातच महान शिवभक्त बनला होता. पर मृकंड ऋषी आणि त्यांची पत्नी यांना आतून एकच भीती सतत सतावत होती. मार्कंडेय फक्त 16 वर्षात जगणार होता. मार्कंडेय जसा जसा मोठा होऊ लागला तसे तसे त्याचे तेज वाढू लागले, पण 16व्या वर्षी जवळ येत होते. एके दिवशी मार्कंडेयांनी पाहिले, आईवडील सतत चिंतेने डोळ्यात अश्रू घेऊन बसलेले असत. म्हणून लहान मार्कंडेयांनी आईवडिलांना विचारले, पिताजी, माताजी, तुम्ही इतके दुःखी का आहात? तेव्हा मृकंड ऋषींनी सत्य सांगितले, पुत्र, तुझे आयुष्य फक्त 16 वर्षाचे आहे. उद्या तुझा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून मार्कंडेय घाबरला नाही. तो शांतपणे, नम्रपणे हसून म्हणाला, जर मृत्यू येणार असेल तर मी शेवटचा क्षण भगवान शिवाच्या आराधनात आणि त्यांच्या चरणी घालवीन. ज्या दिवशी मार्कंडेयाचा मृत्यू निश्चित होता त्या दिवशी मार्कंडेयाने स्नान केले, शिवलिंगाची पूजा केली, मंत्रजप सुरू केला. तो शिवलिंगाला घट्ट मिठी मारून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जपत बसला होता. तेवढ्यात यमराज, मृत्यूचे देव, आपल्या यमदूतांसह आले. त्यांच्या हातात पाश म्हणजेच दोरा होता. यमराज त्यांच्या यमदूताला म्हणाले की आज या पुत्राचे शेवट आयुष्य आहे, शेवटचा दिवस आहे, याचे प्राण काढून घ्या. यमदूतांनी खूप प्रयास केला, परंतु ते मार्कंडेयाचा आत्माला काढूच नव्हते शकत. जपामध्ये लीन मार्कंडेय या सगळ्या घटनांपासून अनभिज्ञ होता. यमराज जेव्हा सगळी परिस्थिती बघून घाबरले, त्यांनी म्हटलं, यमदूत जेव्हा खूप प्रयत्न करून थकले, ते यमराजाकडे जाऊन त्यांनी सांगितले की ते मार्कंडेय पुत्राचा प्राण काढूनही शकून राहिले. हे ऐकून यमराजाला प्रचंड क्रोध आला आणि ते स्वतःचा पाश घेऊन मार्कंडेयाची आत्मा काढण्यासाठी आले. मार्कंडेयाची आत्मा काढण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. तुफान आणले, आंधी आणले, त्यांच्या आत्म्याला जबरदस्ती काढण्याचा पाहू लागले. त्यांनी मार्कंडेय ऋषींना मृत्यूच्या घाटी उतरवण्याचे प्रचंड प्रयत्न केले. जसं जसं तुफान, आंधी वाढू लागले, मार्कंडेय ऋषींचे नेत्र उघडले. त्यांनी आजूबाजूची परिस्थिती बघून त्यांनी शिवलिंगाला घट्ट मिठी मारली. परंतु यमराजांनी स्वतःचे प्रयत्न सोडले नाही. शिवलिंगाला घट्ट मिठी मारलेली बघून सुद्धा ते मार्कंडेयाचे प्राण काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. त्यांचा जो पाश होता तो शिवलिंगालाही लागत होता, परंतु ते ना मार्कंडेयाचा जीव घेऊ शकत होते आणि मार्कंडेय त्याचा आराध्य शिव महादेवांना सोडण्यास नकार देत होता. हे बघून
मार्कंडेयाला यमराजांनी म्हटले, मार्कंडेय, तुझी वेळ पूर्ण झाली आहे, माझ्यासोबत चल. परंतु मार्कंडेय म्हणाले, मी कुठेही जाणार नाही, मी माझ्या शिवाला सोडणार नाही. या तुफानामध्ये माझे महादेवांना त्रास होईल, म्हणून मी त्यांना सोडून कुठेही येणार नाही. यमराजांनी पाश फेकला, पण तो पाश मार्कंडेयसोबत शिवलिंगालाही लागला. हे पाहताच संपूर्ण विश्व हादरले. क्षणातच शिवलिंगातून भगवान शिव प्रकट झाले. डोळ्यात प्रचंड क्रोध, हातात त्रिशूल. शिव गर्जना करत म्हणाले, माझ्या भक्ताला स्पर्श करण्याची हिंमत कशी झाली. भगवान शिवानी यमराजांना लाथ मारली आणि क्षणार्धातच त्यांचा वध केला. संपूर्ण सृष्टीत गोंधळ उडाला. मृत्यूचाच मृत्यू झाला होता, काळाचाच विनाश झाला होता. मृत्यू नसल्याने सृष्टीचा समतोल बिघडू लागला. सर्व देवता भगवान शिवकडे आल्या आणि विनंती केली. काळाचाच अंत केल्याने महादेव स्वयंभू महाकाल झाले. महाकाल म्हणून त्यांचा अवतार झाला. महाकाल ज्याला काळसुद्धा घाबरतो. महाकाल जे स्वतःच्या भक्ताला वाचवण्यासाठी धावत आले. जेव्हा सृष्टीमध्ये मृत्यूचाच अंत झाला, काळाचाच अंत झाला, यमराजाचाच अंत झाला, याच्यामध्ये सृष्टीची समतोल बिघडू लागली. सर्व देवता भगवान शिवांकडे आले आणि विनंती त्यांनी केली, प्रभू, यमराजांना पुन्हा जिवंत करा, नाहीतर सृष्टी चालणार नाही. जीवन आणि मृत्यू हे तर प्रत्येक आयुष्याचा नियम आहे. जर मृत्यूच नाही तर जीवनाचा अर्थ नाही, गती नाही, आत्म्याची प्रगती नाही. भगवान शिव शांत झाले. त्यांनी यमराजांना पुन्हा जिवंत केले. भगवान शिवांनी मार्कंडेयाकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाले, वत्स, तुझी भक्ती अढळ आहे. आजपासून तू चिरंजीव आहेस. मृत्यू तुझ्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाही. तू माझा असा भक्त जो काळाच्याही परे. म्हणून आजही ऋषी मार्कंडेयांना चिरंजीवीमधनं एक चिरंजीवी मानलं जाते. भगवान शिवाकडनं चिरंजीवत्वाचे वरदान मिळाल्यानंतरही मार्कंडेय ऋषींनी ऐश्वर्य किंवा सत्ता मागितली नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तपस्या, वेदाध्ययन, लोककल्याण यासाठी अर्पण केले. अमरत्व मिळूनही त्यांचा अहंकार कधीच वाढला नाही. ते नेहमी म्हणत, अमरत्व हे माझे नाही, ही शिवकृपा आहे. एकदा देवर्षी नारद मार्कंडेय ऋषींकडे आले. नारद म्हणाले, वत्स, तू अमर आहेस, तुला मृत्यूची भीतीच नाही, तू खरोखर महान आहेस. मार्कंडेय ऋषींनी लगेच हसून उत्तर दिले, माझे महत्त्व काहीच नाही, माझ्या शिवाची महानता आहे. नारदांनी हे ऐकून समाधान वाटले. त्यांनी देव सभेत सांगितले, मार्कंडेय ऋषी अमर असूनही अत्यंत नम्र आहेत. त्यांच्यामध्ये अहंकार नाही. ते शिवभक्त आणि खरे उपासक आहेत. एकदा महाप्रलय आला. संपूर्ण सृष्टी जलमय झाली. पर्वत नाहीसे झाले. पृथ्वी पाण्यात बुडाली. देवसुद्धा भयभीत झाले. पण मार्कंडेय ऋषी अमर असल्याने जिवंत होते. ते अथांग जलावर तरंगत होते. अचानक त्यांना एक बालक वटपानावर झोपलेले दिसले. त्या बालकाचे रूप तेजस्वी होते. मार्कंडेय ऋषी त्या बालकाजवळ गेले. बालकाने मंद स्मित केले आणि तोंड उघडले. आणि आश्चर्य, मार्कंडेय ऋषी त्या बालकाच्या तोंडात संपूर्ण विश्व पाहू लागले. पृथ्वी, आकाश, देव, ऋषी, साक्षात स्वतःलाही. क्षणातच ते पुन्हा बाहेर आले. ते बालक म्हणजे भगवान विष्णू, बालनारायण होते. भगवान विष्णू म्हणाले, हे मार्कंडेय, तू माझ्या मायेचे साक्षीदार आहेस. सृष्टी नश्वर आहे, परंतु सत्य आणि भक्ती ही अजरामर आहे. यानंतर विष्णू अदृश्य झाले. महाप्रलय संपला आणि नवीन सृष्टीचे निर्माण झाले. मार्कंडेय ऋषी हे मार्कंडेय पुराणाचे रचयिता मानले जातात. या पुराणात देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती, भक्ती आणि धर्माचे तत्त्वज्ञान अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले आहे. देवी दुर्गेचे महिमा जगाला सांगण्याचे महान कार्य मार्कंडेय ऋषींनीच केलेले. मार्कंडेय ऋषींनी एकदा देवी दुर्गेची कठोर तपस्या केली. तपस्येने देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, वत्सा, तू माझे महात्म्य जगाला सांगशील. तुझ्या शब्दातून लोकांना शक्तीची खरी ओळख होईल. त्याच तपस्येतून दुर्गा सप्तशतीचा जन्म झाला. एकदा एका राजाने अन्याय केला. सर्वजण भयभीत होते. कोणीही राजाला सत्य सांगण्याची हिंमत करीत नव्हता. मार्कंडेय ऋषी राजदरबारात गेले आणि म्हणाले, राजा असणे म्हणजे शक्ती नव्हे, जबाबदारी असते. राजाला आपली चूक उमगली. त्याने अन्याय सोडून धर्ममार्ग स्वीकारला.
मार्कंडेय ऋषी कधीच यमराजाचा अपमान करत नसत. ते नेहमी म्हणत, मृत्यू हा शत्रू नाही, तो सृष्टीचा नियम आहे. फक्त भक्तीच्या सामर्थ्यानेच नियम बदलू शकतो, अहंकाराने नाही. भारतीय परंपरेनुसार 7 किंवा 8 चिरंजीव मानले जातात. त्यात अश्वत्थामा, बली, हनुमान, कृपाचार्य, परशुराम, विभीषण आणि मार्कंडेय ऋषी यांचे नाव घेतल्या जाते. मार्कंडेय ऋषी भक्तीचे चिरंजीव मानले जातात. भक्ती हीच खरी शक्ती आहे. अहंकार नाश होऊन आपण जेव्हा पुढे जातो त्याची पुढची पायरी म्हणजेच भक्ती आहे. काळाच्या परे, अहंकाराच्या परे, सृष्टीच्या परे, सगळ्या अस्तित्वाच्या परे जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे देवाची, ती शक्ती म्हणजे स्वामींची, ती शक्ती म्हणजे गुरुची, ती शक्ती म्हणजे शिवाची, ती शक्ती म्हणजे या सृष्टी रचयितेची. ती शक्ती ही कधीच नाश नाही होऊ शकत. आपण सर्व मृत्यू जन्म या फेऱ्याला बांधील आहोत, पण जे सगळ्याच्या परे आहे ती ही शक्ती आहे. जे सगळ्याच्या परे आहे ती भक्तीची शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, ऋषी मार्कंडेयांची कथा ही केवळ एक पौराणिक गोष्ट नाही, ती आहे भक्तीच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष. अतिशय कमी आयुष्य लाभूनही मार्कंडेयांनी भीतीला कधीच जागा दिली नाही, कारण त्यांचा आधार होता भगवान शिवावरील अथळ विश्वास. जिथे विश्वास असतो, जिथे भक्ती असते, तिथे काळाची, मृत्यूची, संकटांची भीती उरतच नाही. जिथे अहंकार आणि भीतीचा नाश होतो तिथेच भक्ती जिवंत राहते. मृत्यूसमोर उभा असताना सुद्धा ते पळाले नाहीत, रडले नाहीत, घाबरले नाहीत, तर शिवलिंगाला घट्ट मिठी मारून भक्तीमध्ये लीन झाले आणि त्याच भक्तीने त्यांचा मृत्यूवर विजय मिळवला. मार्कंडेय ऋषी आपल्याला शिकवतात की अमरत्व हे देहाला नाही, अमरत्व असते ते श्रद्धेला आणि सत्याला. आजही धावपळीच्या आणि अस्थिर जीवनात ही कथा आपल्याला आठवण करून देते की देव बाहेर नाही, ते आपल्या विश्वासात आहे. जर श्रद्धा खरी असेल तर संकट कितीही मोठे असो, भगवान स्वतः आपल्या रक्षणासाठी उभे राहतात. चला तर मग आपणही आपल्या जीवनात मार्कंडेय ऋषीसारखी श्रद्धा, नम्रता आणि धैर्य जोपासूया. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.